मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 7 आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि आता मी आले गॅलरीमध्ये. खूप छान वातावरण आहे. तर आज काही इतकं धुकं वगैरे नाही आहे आणि आज एवढी थंडी पण नाही आहे. तर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवते. तर बघा, आज अजिबात धुकं वगैरे नाही आहे. नाहीतर नेहमी धुकं असतं आणि मस्त वाटते, मोकळं वाटते. या साईडनी सूर्य उगवलेला आहे आणि या बिल्डिंगमुळे आम्हाला इथे नेहमी आमचा सूर्य दिसत नाही. तर मस्त वाटते सकाळी सकाळी ब्लॉग करायला, पण मला खूप छान वाटते. आणि आज मी जिमला गेली नाही कारण आज मी पहाटे 3:30 वाजता उठली होती. वेदांतला 5:30ला त्याच्या ऑफिसला जायचं होतं कारण आज ते मुंबईला चाललेत, त्यामुळे सकाळी सकाळीच वेदांतला जायचं होतं. केतूची पण स्कूल होती, सॅटर्डे असून आज तिला सुट्टीच नव्हती, त्यामुळे अशी गडबड होती. त्यामुळे माझी झोप व्यवस्थित झालीच नाही. रात्री मी 12 वाजता झोपली आणि लगेच 3:30ला उठली. तर आळस आला म्हणून मी आज जिमला गेले नाही. आता असं वाटतं की गेले असते तरी चाललं असतं, कारण वेदांत केतू गेल्यानंतर मला झोपच लागेना, त्यामुळे नुसती अशीच पडून होती. तर आता म्हटलं व्लॉगला तरी सुरुवात करूया म्हणून मी तुमच्याशी बोलायला आली. आणि काही नाही, आत्ता मी थोडीशी एक्सरसाइज पण केली घरातल्या घरात थोडीफार. आणि म्हटलं आता आंघोळ वगैरे करून घेऊया आणि मग त्यानंतर आपला व्लॉग कंटिन्यू करूया. तर चला मंडळी, व्लॉगला सुरुवात केलेली आहे. व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आता मला आंघोळ करायची आहे, त्यासाठी मी इथे पाणी तापवायला ठेवलेलं आहे. आमचं सध्या गिझर बंद असल्यामुळे गॅसवरतीच पाणी तापवावं लागतं. आणि आता पटकन ब्रश पण करून घेते. सगळं आवरल्यानंतर तुमच्याशी मी बोलते. तर मंडळी, आत्ता जस्ट माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी स्किन केअर करणार आहे. तर नेहमी मी पॉन्ड्सची मॉइश्चरायझर लावत असते, तर आता मी पटकन लावून घेते. थोडीशी घ्यायची. पूर्ण फेसला लावून घेते. तर आता सनस्क्रीन लावून घेते डर्माची. आणि आता पूर्ण बॉडीला आपण नेव्हियाची सनस्क्रीन लावणार आहोत. म्हणजे हातापायांना तुम्ही ही सनस्क्रीन लावू शकता. तर इतकंच मी स्किन केअर करत असते. आता लिपस्टिक वगैरे तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर मी टिकली लावते. बस इतकंच माझं सकाळी सकाळी स्किन केअर असतं. तर मंडळी, आता मी मस्त अशी रेडी झाली आणि हलकीशी मी थोडीशी लिपस्टिक पण लावली कारण चेहरा जरा फिका फिका वाटत होता. तर चला आता कामाला लागूया. दारामध्ये आंघोळीच्या अगोदरच मी झाडलोट केली होती आणि पुसून पण घेतलं होतं. आता मी रांगोळी पण काढून घेतली. दारामध्ये रांगोळी काढून झाल्यानंतर आता मी आत आली आणि आता देवांची पूजा करणार आहे. तर देवांची पूजा करण्यापूर्वी आधी मी दिवा लावत असते. नेहमी पूजा करण्यापूर्वी दिवा लावायचा आणि नंतरच देवांना स्नान घालायचं. तर आधी स्नान घालण्यापूर्वी ताम्हणामध्ये सगळे देव काढून घेते आणि त्यानंतर अगोदरचं जे वस्त्र हंतरलेलं असतं ते काढते आणि नवीन वस्त्र हंतरून घेते. देवांची पूजा करता करताच दरवाजा वाजला आणि मग मी इथे आली. बघितलं दरवाजा उघडून कोण आलं आहे. तर इथे दीपक बोराडे म्हणून हे आमचे दूधवाले आहेत. तर ते त्यांची लग्नपत्रिका देण्यासाठी घरात आले होते. तर इथे त्यांनी मला लग्नपत्रिका दिलेली आहे. तर लग्नाला त्यांनी आवर्जून येण्यासाठी सांगितलेलं आहे. तर बघू, आता मी आणि महेश त्यांच्या लग्नाला जाऊ. त्यानंतर इथे मी पूजा करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर देवांची आरती म्हटली.
आता जस्ट फर्निचरचं काम करायला ती माणसं आलेली आहेत. तर आजच्या लंचमध्ये मस्त अशी सोया राईस बनवते. तर इथे मस्त असा आपला सोया राईस रेडी झाला होता. आता मी आणि केतू जेवून घेतो आहे, कारण आज मी नाश्ता वगैरे काहीच बनवलं नव्हतं. त्यामुळे 12:30 वाजताच मी हा सोया राईस करून घेतला. आणि आता घरामध्ये काम पण चालू झालं होतं. तर हे सगळे 11 वाजता आले आणि आता बरीच धूळ होणार आहे, त्यामुळे इकडचं कपाटसुद्धा आम्ही बाहेर काढलेलं आहे, म्हणजे हॉलमध्ये ठेवलं आहे कपाट. आता जेवण रेडी झालं आहे, त्यामुळे आता मी केतूला आधी वाढून घेते आणि आता मी सुद्धा तिच्यासोबत जेवायला बसते. आणि आमच्या बेडरूममधलं जे कपाट आहे ते सुद्धा आता हॉलमध्ये आणलं आहे, कारण त्यांना जागा पुरत नाही आहे आतमध्ये काम करायला. तर आता इथे मी मलासुद्धा वाढून घेतलं आहे. तर आता मस्तपैकी आता मी आणि केतू जेवून घेतो, कारण बराच लेट झाला आहे. तर आता मी बेडरूममध्ये आलेले आहे आणि बेडरूमचं तुम्हाला जेवढं झालं आहे काम तेवढं दाखवते. तर अशा पद्धतीने आजच्या दिवसामध्ये यांचं काम झालेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आज त्यांचा पसारा ठेवला. तर आज एका साईडला डोअर लावून घेतलेले आहेत त्यांनी. अजून वरती पण आपल्याला हे लावायचं आहे. आणि वेदांत आला आहे. वेदांत, कसा गेला आजचा दिवस तुझा? वेदांत खोकला गेलाच नाही. हेक्टिक होता. सकाळी किती वाजता गेलो माहिती आहे ना तुला? हो 5:30ला गेलेलास ना? 5:30ला गेलो. आम्ही किती वाजता आलो? 8 वाजता, 8:30 वाजता आलो. हो, दिवस कसा गेला? हेक्टिक गेला. मुलांनी काय त्रास दिला काय? अरे ट्रॅफिकने त्रास दिला. ते तर आहेच. तर बसने गेल्यावर असंच होतं. आणि संध्याकाळचे सेटला तर प्रॉब्लेमच होतो रे. आणि काय तिकडे काय बघितलं मग तुम्ही? तिथं मी टाटाच्या TIFR मध्ये गेलो होतो. सो तिथे लॅब्स वगैरे होते, काय एक्सपेरिमेंट दाखवले सायन्सचे. मुलं किती होती? विद्यार्थी, स्टुडंट? आमच्या शाळेची तर 16 मुलं होती. टोटल 1000 मुलं होती सगळ्या शाळेच्या आली. हां, कोणत्या कोणत्या शाळेची? पण शाळेच्या आलेली. IS कात्रप हो, ते पण आले होते. मग त्या स्कूल्स आलेले. सगळे लिमिटेडच आले असेल ना? सगळी अख्खी शाळा तरी टोटल मिळून 20च लोक, म्हणजे टीचर्स वगैरे काम करून 20. अच्छा. काय केलं मग मुलांनी? काय केलं तिकडे? फक्त बघायलाच चालू होतं. हां काय? केतू, आज जेवणामध्ये भाकरी आहे, त्यामुळे तुला भाकरीच खावी लागणार आहे, समजलं? आणि मी काय नेहमी करत नाही, माहिती आहे ना तुला. झालं? हात झटकून हात पूस ना बाळा. घे. आणि मग तुला जर का भाकरी लावून खायचा कंटाळा येत असेल तर कुस्कुरा कर त्याचा, आणि मग त्याच्यामध्ये आमटी कर. बाय द वे, आज स्वयंपाकामध्ये मी इथे मेथीचा गरगट्टा केलेला आहे डाळ टाकून, आणि भाकरी केलेली आहे. भाकरी केली आहे